नमस्कार. आजच्या आपल्या या संवाद कार्यक्रमामध्ये श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या आठवड्यामध्ये आपण सेन्सेक्स की सेन्सलेस नावाचा एक संवाद केला होता. आपण आजच्या कार्यक्रमामध्ये हे सट्टेबाज भांडवल कोणकोणत्या क्षेत्रामध्ये नेमके काय काय उत्पाद करतं आणि त्याचे आपल्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतात याची चर्चा करणार आहोत. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ की हे सट्टेबाज भांडवल असतं म्हणजे कुठं असतं आणि ते कशा पद्धतीनं काम करतं. ज्याप्रमाणे आपण मागच्या आपल्या कार्यक्रमामध्ये पाहिलं की मुंबईला स्टॉक एक्सचेंज आहे, 1875 पासून आहे. तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल गुंतवणूक होते शेअर्सच्या खरेदी विक्री या मुख्य उद्देशासाठी. पण त्याचबरोबरीने देशामध्ये अनेक स्टॉक एक्सचेंजेस आहेत. पण फक्त स्टॉक एक्सचेंजेस नाहीत, तर आता आपण बोलूया थोडंसं कमॉडिटी एक्सचेंजबद्दल. म्हणजे ज्याप्रमाणे शेअर्सची खरेदी विक्री होते त्याचप्रमाणे जे इंडस्ट्रियली मॅन्युफॅक्चर्ड गुड्स नाहीत, म्हणजे कारखान्यांमध्ये निर्माण केलेल्या ज्या वस्तू किंवा सेवा नाहीत, अशा प्रकारची जी नैसर्गामध्ये येणारी उत्पादनं आहेत त्या उत्पादनांच्या बाबतीत सुद्धा किंवा ती उत्पादनं हे सुद्धा कमॉडिटी मार्केटचे म्हणजे वस्तूंच्या वायदे बाजाराचे विषय असतात. म्हणजे तुम्ही घाऊक प्रमाणामध्ये क्रूड ऑइल असेल, कॉपर असेल, अन्नधान्य असेल हे खरेदी करू शकता आणि विकू शकता. त्याचप्रमाणे फॉरेन एक्सचेंज म्हणजे एखाद्या देशाचं चलन हा सुद्धा सट्टेबाजीचा म्हणजे खरेदी विक्रीचा विषय होऊ शकतो. हे कदाचित आपल्या श्रोत्यांना आश्चर्यकारक वाटेल, परंतु हे लक्षात घ्या. आपल्या दृष्टीने डॉलर किंवा रुपया किंवा येन हे एक चलन आहे, हे एक माध्यम आहे देवघेव म्हणजे कुठल्याही वस्तूंची देवघेव करण्यासाठी एक स्टोअर ऑफ व्हॅल्यू, मूल्याचा साठा म्हणून आपण ते वापरतो किंवा विनिमयाचं साधन म्हणून वापरतो. परंतु ते स्वतःच एक व्यापार वस्तू होऊ शकतं याची आपल्याला कदाचित कल्पना येत नाही, परंतु ते वास्तव आहे. बिटकॉइन्स किंवा बिटकॉइन एक क्रिप्टोकरन्सी म्हणजे ज्याला कुठल्याही सरकारच्या आधाराची आवश्यकता नाही किंवा सरकारी आधार नाही अशा प्रकारचं चलन, हे सुद्धा आता वायदे बाजाराचा किंवा सट्टेबाजीचा एक विषय झालेले आहेत. आता इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इतक्या विविध प्रकारच्या वस्तूंमध्ये जो सट्ट्याचा व्यापार होतो किंवा वायदे बाजार होतो त्याचा नेमका आकार किती आहे आणि त्याचे परिणाम काय आहेत याची आपण थोडी जागतिक कल्पना घेऊ पहिल्यांदा, आणि त्याच्यामध्ये आज काय चाललेलं आहे याचा थोडा आढावा घेऊ. आज जगामध्ये दर दिवशी म्हणजे दर 24 तासामध्ये 6.6 ट्रिलियन डॉलर्स. आता ट्रिलियन म्हणजे किती? तर ट्रिलियन म्हणजे 1000 बिलियन, बिलियन म्हणजे अब्ज, तर 1000 अब्ज म्हणजे 1000 म्हणजे 1 ट्रिलियन, असे 6.6 ट्रिलियन डॉलर्स इतकं चलन किंवा इतका पैसा हा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये पाठवला जातो. कोणी म्हटलं ठीक आहे पाठवले जात असेल, त्याच्यामुळे आपल्या आजच्या विषयाशी त्याचा संबंध काय? तर मित्रांनो, त्याचा विषयाशी संबंध असा आहे की या 6.6 ट्रिलियन पैकी वस्तू आणि सेवा यांच्या खरेदी विक्रीसाठी जे डॉलर्स दिले आणि घेतले जातात त्याचं मूल्य 2% कमी आहे. मी परत सांगतो याचा अर्थ, एका देशातून दुसऱ्या देशामध्ये आयात आणि निर्यात होत असते वस्तूंची सेवांची, त्याच्यासाठी पैसे दिले आणि घेतले जात असतात. असे जे दिले घेतले गेलेले पैसे आहेत वस्तू आणि सेवांच्या प्रत्यक्ष मूल्याच्या पोटी, ते या 6.6 ट्रिलियनमध्ये फक्त 2% आहेत. मग 98% काय आहेत? तर 98% हे स्पेक्युलेटिव्ह किंवा सट्टेबाजीच्या कारणांसाठी, केवळ सट्टेबाजी या हेतूसाठी दिले गेलेले किंवा घेतले गेलेले किंवा ज्याला गुंतवणूक असंही म्हणलं जातं, गुंतवले गेलेले अशा प्रकारचे हे पैसे आहेत. म्हणजे आज संपूर्ण जगामध्ये पैशाची देवघेव, पैशाचा व्यवहार हा वस्तूंच्या देवघेवीसाठी किंवा वस्तूंच्या व्यापारासाठी फक्त 2% प्रमाणात होतो आहे, आणि पैशाचा 98% व्यवहार आंतरराष्ट्रीय हा सट्टेबाजीच्या देवघेवीसाठी होतो. इतका या सट्टेबाजीचा आकार अतिप्रचंड महाकाय, जगातल्या संपूर्ण महासागरांमध्ये जेवढं पाणी आहे तेवढा प्रचंड हा सट्टेबाजीचा आकार आहे. त्याचे काय परिणाम होतात ते आता आपण थोडेसे पाहूया, आणि आपण सुरुवात आत्ताच्याच सध्याच्या परिस्थितीपासून करू. आपण पाहिलं की गेले काही दिवस सेन्सेक्स
हा वर 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 चढत चाललेला आहे. काल आपण आपल्या मागच्या संवादामध्ये आपण सेन्सेक्स म्हणजे काय याचाही परिचय करून घेतला. 1979 साली ज्या किमती होत्या निवडक 30 शेअर्सच्या, त्याला जर 100 मानलं तर तो 100 आज 52,600 वरती पोचलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 520 पटीची वाढ झालेली आहे. आता ही वाढ काय त्या कंपन्यांच्या परिस्थितीमुळे झालेली आहे असं नव्हे, तर त्याची खरेदी विक्री करण्यामध्ये जी स्पर्धा लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो सट्टा खेळला जातो म्हणजे काय, तर उद्या त्याची किंमत काय असेल याचे अंदाज केले जातात आणि इतर जण अंदाज काय करतील याचे अंदाज इतर जण करतात, म्हणजे प्रत्येक जणच करतो. अशा अंदाजांचे अंदाज करत शेवटी एक किंमत कोणीतरी ठरवतो आणि त्या किमतीचा पुन्हा बदल काय होईल याचा अंदाज करत हा एक पत्त्याचा बंगला रचला जातो आणि तो रचत जातात हा 52,600 किंमत होते. समाजातलं मोठ्या प्रमाणामध्ये संस्थांचं भांडवल तिकडे खेचलं जातं. मग ते व्यक्तींचं असेल, संस्थांचं असेल, बँकांचं असेल, अगदी मान्यताप्राप्त सार्वजनिक क्षेत्रातल्या संस्थांचं सुद्धा असेल, हे सर्व त्या ठिकाणी खेचलं जातं आणि त्यामधून हा सेन्सेक्सचा फुगा हा फुगत जातो. मग अशी मी सांगितलं तसं, पण फक्त हा सेन्सेक्सचा प्रश्न नाही, याचप्रमाणे आज जगामध्ये आपल्याला दिसेल की घाऊक बाजारामध्ये किमती वाढत चाललेल्या आहेत. भारतामध्ये आपल्याला दिसेल की गेल्या कित्येक वर्षात नव्हत्या, म्हणजे गेल्या 11 वर्षात जेवढा होलसेल प्राइस इंडेक्स वाढत नव्हता तेवढा गेल्या काही महिन्यामध्ये वाढलेला आहे. म्हणजे त्याची वार्षिक वाढ जी आहे त्याचा दर आता मी इथं दाखवतोय, हा वाढीचा दर हा गेल्या कित्येक वर्षामध्ये नव्हता. तो कशामुळे वाढतोय? भारतामध्ये तर मंदी आहे. कोविडमुळे लोक घरात बसलेले आहेत. कारखाने चालू राहतील का बंद राहतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. कुठल्याही कंपन्यांना त्यांचं पूर्ण क्षमतेने उत्पादन करणं केवळ अशक्य आहे. बाजारामध्ये मागणी नाही. मग या घाऊक वस्तूंचे भाव, म्हणजे मगाशी जे मी सांगितले त्याच्यामध्ये अन्नधान्य आहे, डाळी आहेत, खाद्यतेलं आहेत, कॉपर आहे किंवा इतर मेटल्स आहेत, अशा अनेक वस्तूंचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि त्यांच्या किमती वाढत चाललेल्या आहेत. मग या वाढत जाण्याचं कारण म्हणजे त्या वाढत जाण्याचा हा आपल्याला दिसणारं चित्र आहे ते, आणि दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्था कोसळत चाललेली आहे, रोजगार कोसळत चाललेला आहे दुसरं चित्र. याचा मेळ कसा घालणार? तर याचा मेळ लागतो तो एकाच गोष्टीने, आणि ते म्हणजे सट्टेबाजी. प्रश्न असा येतो की या सट्टेबाजीमध्ये पैसा लावतो कोण आणि कशासाठी, आणि या सट्टेबाजीमुळे नेमके भाव कसे वाढतात, हे या दोन गोष्टी आपल्याला तर समजावून घ्यायच्यात. तर सट्टेबाजीसाठी जे भांडवल जगामध्ये आज मोठ्या प्रमाणात उठलं जाते त्याची सुरुवात अमेरिकेपासून आहे. अमेरिकेमध्ये आपल्याला दिसेल की कोविडमुळे जो अर्थव्यवस्थेला प्रचंड धक्का बसला, त्याच्यामुळे तिथल्या सरकारने अर्थव्यवस्था सावरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायचं ठरवलं. $4 ट्रिलियन एवढं पॅकेज त्यांनी या अर्थव्यवस्था सावरण्यासाठी एका बाजूला दिलं, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसेल की स्टॉक मार्केटमध्ये फायनान्शियल ॲसेट्स खरेदी करायला त्यांनी सुरुवात केली आणि दर वर्षाला जवळजवळ $1.4 ट्रिलियन एवढे फायनान्शियल ॲसेट्स म्हणजे चक्क शेअर्स किंवा इतर बॉन्ड्स वगैरे हे फेड म्हणजे अमेरिकेतलं सरकार विकत घेते. त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये स्टँडर्ड अँड पुअर हा त्यांचा निर्देशांक असेल किंवा इतर शेअर्सचे निर्देशांक आहेत, ते धक्कादायक पद्धतीने वाढत चाललेले आहेत. आणि जगामधले सगळे स्पेक्युलेटिव्ह, सगळ्यातले सगळे सट्टेबाज व्यापारी किंवा सट्टेबाजी करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या आपापसामध्ये कनेक्टेड असतात. कारण आज जग हे आपण आधी पाहिल्याप्रमाणे एक अशा प्रकारची व्यवस्था झालेली आहे की जिथे एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यामध्ये एका कॉम्प्युटरच्या क्लिकवरती बिलियन्स ऑफ डॉलर्स, अब्जावधी डॉलर्स एका क्षणामध्ये पाठवले जाऊ शकतात किंवा स्वीकारले जाऊ शकतात. त्यामुळे तिकडे जर वाढत असतील तर आपल्या इथेही अशाच प्रकारे किमती वाढतील असा अंदाज काही लोक करतात, आणि असा अंदाज इतर जण करतील असा अंदाज सगळेच करतात, म्हणजे प्रत्येक जणच करतो. आणि त्याच्यामुळे प्रत्येक जण ठरवतो की आता आपण या मार्केटमध्ये काहीतरी खरेदी करून ठेवली पाहिजे की ज्याच्यामुळे भविष्यामध्ये त्या किमती वाढणार असल्यामुळे आपल्याला त्या वस्तू किंवा ते शेअर्स विकता येतील अधिक किमतीला, म्हणजे नफ्याची शक्यता खरेदी विक्रीमध्ये, आणि म्हणून आपण खरेदी करून ठेवू.
म्हणजे अशा प्रकारे नको असलेल्या वस्तूची खरेदी, ज्याला प्रत्यक्ष उत्पादनासाठी गरज नाही त्याची खरेदी, कशासाठी तर भविष्यामध्ये किमती वाढतील असा अंदाज, आणि तो अंदाज कशाच्या आधारावरती केलेला तर अमुक एका गोष्टीच्या, म्हणजे सोन्याच्या किमती वाढत आहेत किंवा शेअर्सच्या किमती वाढत आहेत, अमेरिकेच्या बाजारामध्ये घाऊक बाजारामध्ये तिथला सट्टा वर चाललाय, म्हणजे इथलाही सट्टा वर जाईल असं मलाच वाटतंय, असं नाही, असं इतरांना वाटेल असं मला वाटतंय, आणि म्हणून माझी खात्री आहे आणि म्हणून मग मी खरेदी करत जातो. अशा प्रकारची खरेदी होत गेल्यामुळे ज्याचा प्रत्यक्ष उत्पादनाशी, प्रत्यक्ष त्या वस्तूच्या वापराशी कुठलाही संबंध नाही, अशा प्रकारची खरेदी होत जाणं हे म्हणजे सट्टेबाजी हा सट्टेबाजीचा गाभा आहे, सट्टेबाजीचा आत्मा आहे, आणि म्हणून सट्टेबाजीमधून या किमती वाढत जातात. आता एक प्रश्न असा तयार होतो की ज्या गोष्टींची गरजच नाही अशा गोष्टींची खरेदी कोण कसे करतील, आणि मग ते त्यांच्या अंगावर पडले तर काय. तर इथं आपल्याला सट्टेबाजीचा जो सगळा व्यापार आहे, स्पेक्युलेटिव्ह मार्केट आहे, त्याचं जरा स्वरूप नीट लक्षात घेतलं पाहिजे. हा जो सट्टेबाजीचा सगळा व्यापार चालतो त्याची जी सगळी यंत्रणा आहे, त्याच्यामध्ये जे सहभागी होणारे जे लोक किंवा व्यक्ती संस्था असतात, त्याच्यामध्ये अक्षरशः एक सामान्य व्यक्तीसुद्धा असू शकते. म्हणजे अक्षरशः एक व्यक्ती की जिच्याकडे एक लॅपटॉप आहे आणि जिने एक विशिष्ट प्रकारचा एक अकाउंट एका विशिष्ट प्रकारच्या प्लॅटफॉर्मवरती उघडलेला आहे, आणि थोडंफार काही बँक मार्जिन ठेवण्या इतका फारसुद्धा मोठा नाही, असा काही पैसा आहे, सरप्लस आहे, सेव्हिंग आहे, अशी कुठली व्यक्ती इथपासून ते जगातली सगळ्यात मोठी वित्त संस्था इथपर्यंत कोणीही या सट्टा बाजारात सहभागी होऊ शकतो. आणि तो कसा होतो तर उदाहरणार्थ कॉपर हे कुठल्या रंगाचं हे मला माहिती नाही, समजा क्रूड ऑइल कुठल्या रंगाचं आहे मला माहिती नाही, त्याचा मी उत्पादक नाही, त्याचा मी कंझ्युमर नाही, कंझ्युमर म्हणजे मी त्याचा माझी कुठली इंडस्ट्री नाही की ज्याच्यामध्ये मी ते वापरणार आहे, ज्याचा मी निर्यातदार नाही, आयातदार नाही, मी सरकार नाही, मी व्यापारी सुद्धा नाही, मी स्टॉकिस्टही नाही, मग मी कोण आहे तर मी एक सामान्य व्यक्ती आहे, एक सामान्य वित्त संस्था आहे, बँक आहे, इन्शुरन्स कंपनी काही असू शकेल. अशा प्रकारचं सेव्हिंग ज्याच्या हातामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं आलेलं आहे किंवा कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं ज्याला या कारणासाठी वित्त पुरवठा, कर्ज पुरवठा होऊ शकतो, अशी कुठली व्यक्ती, संस्था इत्यादी एक पोझिशन त्या बाजारामध्ये घेते आणि एक अशी ऑफर करते त्याच्या अंदाजाच्या आधारावरती, की जो अंदाज त्याने इतरांच्या अंदाजावरती केलेला आहे तो असा की आज कॉपरची किंमत समजा एक्स इतकी आहे, काय 100 इतकी आहे समजा कुठल्या एका काही वजनाला, तर माझा असा अंदाज आहे की ती आता अजून 2 महिन्यांनी 150 होईल. म्हणून मी असा एक ऑफर देऊन ठेवतो की 2 महिन्याची एका तारखेला मी कॉपरची खरेदी 130 रुपयाला करायला तयार आहे. कोण विक्री करायला तयार आहे मला सांगा. आता मी कोणीच नाही खरं म्हणजे माझा खरेदी करून मी काहीच करू शकणार नाही आहे. आता एक मनुष्य असतो किंवा असे माणसं असतात ते म्हणतात की तो पण खरेदीदार नाही, म्हणजे तो पण कुठलाही उत्पादक नाही, त्याचा उपभोक्ता नाही, इंडस्ट्री नाही, व्यापारी नाही, स्टॉकिस्ट नाही, सरकार नाही, कोणीच नाही, तो पण एक वित्त संस्था आहे किंवा एक व्यक्ती आहे. तो म्हणतो की माझा असा अंदाज आहे की प्रत्यक्षामध्ये एवढे भाव काय वाढणारच नाही आहेत, म्हणून भाव कदाचित होतील फार तर 110 पर्यंतच होतील, आज 100 आहेत ते. मग ठीक आहे, तू 130ला विकत घ्यायला तर तयार असशील 2 महिन्यांनी, तर 2 महिन्यांनी माझा अंदाज 110 पर्यंतच किमती जातील, फायदा आहे माझा, मी हा व्यवहार करतो. म्हणजे या दोघांमध्ये हा व्यवहार होतो. 2 महिने जातात, 2 महिन्यानंतरची परिस्थिती पाहिली जाते. समजा त्या दिवशी अशी कल्पना करा की भाव हा प्रत्यक्षामध्ये 120 रुपये आहे. आता मी काय करार केलेला आहे की 2 महिन्यांनी 130 रुपयाला मी खरेदी करीन. आता या ठिकाणी मी 130 रुपयाला खरेदी केली तर मी काय करणार त्या मालाचं, मी काही त्याचा कोणीच नाही, मगाशी मी सांगितलं तसं मी त्याचा त्या प्रत्यक्ष वापराशी माझा सुतराम काही संबंध नाही. मग मी काय करणार तर 130 रुपयाला ती वस्तू त्या दिवशी मी विकत घेऊन त्याच दिवशी 120 रुपयाला मी ती विकणार. विकणार म्हणजे काय, कॉपर येणार नाही, जाणार नाही, काहीच होणार नाही, फक्त एक कागदावरचा व्यवहार या बाजूने झालेला तो त्या बाजूने होणार. म्हणजे व्यवहार जो असा झालेला आहे तो मी असा करणार आणि त्याच्यामध्ये $10चा फायदा हा त्या माणसाचा होणार, कारण त्या दिवशी किंमत $120 होती, मी $130ला खरेदी केली आणि $120ला कदाचित मी त्यालाच विकून टाकीन किंवा दुसऱ्या कोणाला विकीन. म्हणजे $10 काय वजन जे काय ठरलं असेल ते त्या गुणिले ते $10 एवढा फायदा त्याचा झाला, तेवढी किंमत त्याला पोचली, तेवढा पैसा त्याला पोचला की हा सट्ट्याचा हा व्यवहार पूर्ण झाला.
हा आहे सट्ट्याच्या व्यापाराची ही एक सर्वसाधारण पद्धत. त्याच्यामध्ये 100 प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स उपलब्ध असतात. त्या सगळ्यामध्ये मी तपशिलात जात नाही. डेरिव्हेटिव्ज असतात, त्या डेरिव्हेटिव्ज वर होतील का खाली होतील याच्यावरती पैसा लावला जातो. ही सर्व सट्टेबाजी हे अंदाज आहे. याचा प्रत्यक्ष त्याच्या व्यवहारावरती कोणाचंच काही नियंत्रण नाही. त्या वापरावरती, उत्पादनावरती असेच लोक हे व्यवहार करतात, अशा संस्था हे व्यवहार करतात. म्हणून याचं स्वरूप जुगारापेक्षा कुठलंही अधिक नाही, वेगळं नाही, हे स्पष्टपणाने सांगणं आणि समजून घेणं जरुरीचं आहे. पण मग कोणी असा प्रश्न विचारेल की याचा प्रत्यक्ष किमतींवर काय परिणाम होतो? तर याचा प्रत्यक्ष किमतींवर असा परिणाम होतो की जर कोणी असा व्यवहार केला असेल आणि तो मोठ्या वजनाचा जर झालेला असेल की 2 महिन्यांनी $130 एक विशिष्ट वजनाचं कॉपर विकलं जाणार आहे, तर आज जर किंमत 100 आहे, तर कोणीतरी ज्याच्याकडे खरंच स्टॉक आहे तो विचार करतो, कारण हा एकच व्यवहार होत नाही. हा एक व्यवहार जर मोठा असेल तर दुसराही मनुष्य त्याच्या जवळपास व्यवहार करतो. मग 1 महिन्यानंतरचा व्यवहार $120 होतो, 15 दिवसानंतरचा व्यवहार कदाचित $115 होतो. असं करत करत ज्याच्याकडे खरोखरच स्टॉक आहे तो मनुष्य विचार करतो की आज $100 जर किंमत असेल आणि मी जर स्टॉक होल्ड केला तर कदाचित 4 दिवसांनी हाच स्टॉक मी $110 विकू शकेन. त्याच्यामुळे तो आजच सांगतो की मी आज $100 विकणार नाही, $105 दिलात तर मी आत्ताच्या आत्ता विकतो. म्हणजे सट्ट्यामुळे, सट्टेबाजीच्या या व्यवहारामुळे भविष्यामध्ये किमती वाढतील या अंदाजामुळे, की जो केवळ अंदाजांचा अंदाज आहे, त्याच्यामुळे प्रत्यक्षामध्ये आजच्या बाजारातल्या किमती या 100 वरून 105 पर्यंत जातात. म्हणजे सावली जी आहे ती सावली मोठी होईल किंवा मोठी आहे असं दिसल्यामुळे लोक एक विशिष्ट प्रकारची भूमिका घेतात, विशिष्ट प्रकारच्या हालचाली करतात. त्याचा परिणाम ज्याची सावली पडलेली आहे ती म्हणजे प्रत्यक्ष आजचे बाजारभाव हे वरच्या बाजूला झुकायला लागतात. हे आज होत आहे. म्हणजे सट्ट्याच्या व्यापारामध्ये जेवढा प्रचंड जास्ती पैसा येतो त्या प्रमाणामध्ये प्रत्यक्ष बाजारभाव हे असे वाढत चाललेले आहेत. आता कोणी म्हणेल की खाली येऊ शकतात. होय, शक्य आहे, ते कदाचित खाली येऊ शकतात. पण काहीही जरी असलं तरी त्याचा प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेशी असलेला संबंध हा सुता इतकाच किरकोळ असलाच तर असतो, अन्यथा ते सगळे अंदाजांच्या अंदाजाचे अंदाज असतात. आणि हा धोका हा प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेला, अर्थव्यवस्थेच्या सावली समजल्या गेलेल्या या स्टॉक मार्केट्सचा किंवा कमॉडिटी मार्केट्सचा किंवा फॉरेक्स मार्केट्सचा निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यामधून जग आज एका म्हणजे प्रत्यक्ष इकॉनॉमी ही आज एका स्पेक्युलेटिव्ह फायनान्सच्या किंवा सट्टेबाज भांडवलाच्या ज्वालामुखीवरती बसलेली आहे. सट्टेबाजीचा हा जो महापूर किंवा ज्वालामुखी आहे त्याच्याबद्दल कदाचित काही लोकांना असं वाटू शकेल की सट्टेबाज हे स्वतःचे पैसे त्याच्यामध्ये घालत आहेत. कोणी वित्त कंपन्या असतील, कोणी विमा कंपन्या असतील, तर आणि त्याच्यात त्यांना फायदा होईल, तोटा होईल, त्याचा इतरांनी किंवा सरकारने विचार करण्याचं कारणच काय? इथंच आपली खरी चूक होण्याची शक्यता आहे. कारण या सट्टेबाजीचा परिणाम प्रत्यक्षामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेवरती थेटपणाने होतो. आता कसा होतो ते आपण बघू. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे असा की समाजातलं जे भांडवल आहे, आता भांडवल ही शेवटी समाजाची बचत असते. आता हे भांडवल किंवा ही बचत ही उत्पादक कार्यामध्ये न जाता अशा प्रकारची स्वतःची शेपटी स्वतःच गिळायची अशा पद्धतीचा जो हा सट्टे बाजार किंवा सगळा आत्तापर्यंत वर्णन केलेला बाजार आहे तशा प्रकारच्या कार्यामध्ये जाते की जिथं काही लोक नफा मिळवण्याच्या आशेने मोठी धडपड करतात. त्याच्यामुळे समाजाच्या बचतीचा चुकीच्या पद्धतीचा वापर होतो. हा सगळ्यात पहिला तोटा. आणि विशेषतः भारतामध्ये ज्या देशामध्ये भांडवल हे मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही तिथे हा भांडवलाचा सरळ गैरवापर आहे. आता कोणी म्हणेल की हा गैरवापर जर असेल तर तो थांबवायचा कसा? बाजारामध्ये मागणी, उत्पादन केलेल्या वस्तूंना प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेमध्ये जी जनतेकडून मागणी पाहिजे ती वाढवण्याचे जर उपाय केले तर हे भांडवल हे अशा प्रकारच्या सट्टेबाजीकडे न वळता प्रत्यक्ष उत्पादक कार्याकडे वळवता येईल. त्याच्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतील, इतरही काही उपाययोजना कराव्या लागतील, पण त्याची चर्चा आपण स्वतंत्र एका कार्यक्रमात करणार आहोत. आता दुसरा मुद्दा की अर्थव्यवस्थेवरती या सट्टेबाजीचा नेमका जो परिणाम होतो तो ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जे काही स्रोत उपलब्ध आहेत, म्हणजे विशेषतः उत्पादन कशाचं करायचं, किती करायचं याबद्दलचे जे निर्णय असतात
हे निर्णय चुकीच्या दिशेने ढकलली जाऊ शकतात. कसं तर आता असं पहा की जर समजा मेटल्सचे भाव किंवा काही वस्तूंचे भाव हे बाजारामध्ये क्रूड ऑइलचे भाव हे अचानकपणे या सट्टेबाजीच्या परिणामामुळे वाढू लागले किंवा कमी होऊ लागले तर अर्थव्यवस्थेमध्ये चुकीचे सिग्नल्स जातात आणि त्याचा परिणाम सरकारच्या धोरणांवरती होतो. त्याचा परिणाम प्रत्यक्ष उत्पादन करणाऱ्या जे इंडस्ट्रीज आहेत ते इंडस्ट्रीज आपले उत्पादनाचे म्हणजे आपल्या प्रत्यक्ष उत्पादनाच्या गुंतवणुकीबाबतचे प्रत्यक्ष एखाद्या उत्पादन व्यवस्थेचा विस्तार करण्याबाबतचे निर्णय हे लांबणीवर ढकलू शकतात, बदलू शकतात किंवा चुकीचे घेऊ शकतात. तेव्हा अर्थव्यवस्थेच्या एकंदर स्रोतांचं जे वाटप वेगवेगळ्या विभागांमध्ये व्हायचं त्याची एक दिशाच मुळामध्ये वस्तुस्थितीपासून चुकते, गरजांपासून तर चुकते आणि हा अर्थव्यवस्थेचा आणि समाजाचा फार मोठा तोटा आहे. तो त्याच्यापासून समाजाला वाचवणं, देशाला वाचवणं ही अत्यंत मोठी गरज आहे. आणि तिसरा जो अतिशय महत्त्वाचा भाग आहे की या सट्टेबाजीने एक चुकीच्या प्रकारचे मापदंड जे तयार होतात आणि एक संपूर्ण आर्थिक रचनेला, आर्थिक व्यवस्थेला एक जुगारी स्वरूप प्राप्त होतं. आणि ते कसं होतं हे आता मी काही आकड्यांवरून आपल्याला सांगणार आहे. ते आकडे खरोखर धक्कादायक किती आहे ते आपल्याला हे पाहून लक्षात येईल. आता एक आपण साधं अमेरिकेपासून सुरुवात करूया की अमेरिकेमधला हा स्टँडर्ड अँड पुअर 500 हा जो निर्देशांक आहे शेअर्सचा हा गेल्या 1 वर्षामध्ये म्हणजे मार्च 20 पासूनचा जर विचार केला तर 88% वाढलेला आहे. कशामुळे वाढलेला आहे तर त्याचं कारण अमेरिकन सरकारने उद्योगांना जी कोविडची झळ लागली त्याच्यापासून त्यांना वाचवण्यासाठी ज्या अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या, अक्षरशः ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचे जनतेचे ओतले, त्याच्यामध्ये शेअर्स विकत घेणं ही सुद्धा एक रिलीफ मेजर त्याच्यामध्ये होतं. त्याच्यामुळे जवळजवळ दरवर्षी म्हणजे मागच्या वर्षापासून जर विचार केला तर वर्षाला $1.4 ट्रिलियन या पद्धतीनं अमेरिकन सरकारी फायनान्शियल ॲसेट्स हे अमेरिकन सिस्टीमकडून घेतले जात आहेत. आता त्याच्यामुळं बाजारामध्ये एक प्रकारची प्रचंड तेजी निर्माण झालेली आहे त्या शेअर्सच्या बाजारामध्ये. मग फक्त शेअर्सच्या बाजारात ते राहते. मग शेअर्सच्या बाजारात जर तेजी निर्माण होत असेल तर इतर ठिकाणचा पैसा तिथं येतो. त्याचप्रमाणे तीच तेजी मग इतर बाजारामध्ये ट्रान्समिट होते आणि अशा प्रकारे सगळीकडं एक पैशाचा महापूर ज्याला आपण म्हणतो. कारण अमेरिकेमध्ये चीप मनी पॉलिसी, अत्यंत स्वस्त व्याजदरामध्ये पैसा उपलब्ध करून देणं, कर्ज उपलब्ध करून देणं असं सरकारने धोरण घेतलं. कारण मंदीमुळे आणि मंदीचा धोका तिथल्या विषमतेमुळे या सगळ्याच्या परिणामी आज हा अतिरिक्त झालेला जो पैसा आहे हा अतिरिक्त झालेला पैसा अशा सट्टेबाज सगळ्या व्यवहारांमध्ये महापुरासारखा वाहतोय आणि तो सगळ्याच जगामध्ये त्या सगळ्या अर्थव्यवस्था एकमेकांशी या सट्टे बाजार एकमेकांशी कनेक्टेड झाल्यामुळं आणि अशा प्रकारची गुंतवणुकी एका क्षणात दुसरीकडे करता येत असल्यामुळे जगातल्या सगळ्या सट्टा बाजारांमध्ये प्रचंड तेजी आलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ अर्थव्यवस्थेला चुकीची दिशा या एका कारणामुळे आता मिळते आहे. आता या अमेरिकेमध्ये ज्या प्रकारची विकृत अशा प्रकारची तेजी आलेली आहे त्याचे काय काय परिणाम दिसतात हे आता मी 1-2 उदाहरण त्याचे परिणाम म्हणून आपल्याला सांगतो. की बिटकॉइन्स ही खरं म्हणजे क्रिप्टोकरन्सी आहे. म्हणजे त्या करन्सीला कुठलाही सरकारचा आधार नसतो आणि म्हणूनच ती करन्सी एक समांतर अर्थव्यवस्थेसारखी किंवा समांतर चलनासारखी चालते. आता ती क्रिप्टोकरन्सी हा सुद्धा एक विषय झालेला आहे आणि त्याच्या किमती या जर आपण पाहिल्या तर 600% गेल्या काही काळामध्ये वाढलेल्या आहेत. म्हणजे सट्टेबाजीतला सगळ्यात म्हणजे उद्रेक ज्याला म्हणता येईल असा त्या बाजारात आपल्याला झालेला दिसतो. इतकंच नाही अतिशय म्हणजे हास्यास्पद म्हणता येईल आणि एका बाजूला त्याच्याबद्दल अत्यंत खेदही वाटण्यासारखी गोष्ट आहे. सट्टेबाजी कुठच्या पातळीला जाऊ शकते तर 2013 मध्ये एक डॉगे कॉइन नावाचं एक विनोद म्हणून एक तयार केलं. म्हणजे बिटकॉइन किंवा या क्रिप्टोकरन्सीबद्दल एक भाष्य, एक व्यंगोक्ती म्हणून निर्माण केलेलं एक डॉगे कॉइन म्हणून एक होतं आहे. म्हणजे त्याला कुठलीही इंट्रिन्सिक व्हॅल्यू नाही, त्याची कुठलीही अशी काही व्यवस्था नाही. निदान इतर क्रिप्टोकरन्सीजना ती आहे. तर त्याचं सुद्धा आज एका सट्टेबाजीतल्या वस्तूमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि त्याच्या किमतीमध्ये 2013 पासून 11,000% वाढ झालेली आहे. केवळ सट्टा, दुसरं कुठलंच त्याचं कारण नाही. याचे सगळे जे परिणाम आहेत या परिणाम
हे अर्थव्यवस्थेला दिशा त्याची बदलतात हे तर असतातच, त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये ज्या विषमता आहेत त्या विषमता या प्रचंड वाढवण्यामध्ये या सगळ्या सट्टेबाजीचा अंतिम परिणाम, फायनान्शियल स्पेक्युलेशनचा अंतिम परिणाम तिकडं होत असतो. आता इतरही घटक असतात असा परिणाम करणारे, पण हे स्पेक्युलेटिव्ह मार्केट सगळं अंतिमतः समाजामध्ये ज्यांच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचं अतिरिक्त भांडवल, अतिरिक्त बचत ही साचून राहिलेली आहे किंवा ज्यांना अशा प्रकारचा कर्जपुरवठा किती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो, त्यांची संपत्ती किती वाढत चाललेली आहे याचे 1-2 आकडे फक्त मी आपल्याला सांगतो. तर गेल्या 1 वर्षामध्ये म्हणजे कोविडच्या काळामध्ये जेव्हा लाखो कोट्यावधी लोक आपला रोजगार गमावत होते, अर्धपोटी राहण्याची त्यांच्या वेळ आली होती आणि किंबहुना आजही ती परिस्थिती कायमच आहे, त्यात काहीच फारशी सुधारणा झालेली नाही, उलट काही बाबतीत ती खाली चाललेली आहे. अर्थव्यवस्था स्टँडस्टिल झालेल्या आहेत अनेक. त्यावेळेला जगामधले जे बिलिओनर ज्याला म्हणतात म्हणजे डॉलर अब्जाधीश असे जे आहेत त्यांच्या मालमत्तेमध्ये 60% वाढ झालेली, म्हणजे $8 ट्रिलियन वरून त्यांची मालमत्ता $13 ट्रिलियन पर्यंत वाढलेली आहे. आणि त्यांची जी संख्या आहे ती 660 वरून 2275 पर्यंत वाढलेली आहे. म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात विषमतेमध्ये वाढ झालेली आहे. आणि मगाशी जो भाग सांगत होतो त्यातला एक फक्त भाग विनोदाचा म्हणा किंवा कुठल्याही पद्धतीने घ्या, त्याच्याकडे बघा. आता एक नवीन सट्टेबाजीचा प्रकार उदयाला आलेला आहे, एक वस्तू उदयाला आलेली आहे, ते म्हणजे नॉन फंजिबल टोकन्स. म्हणजे एखादं आर्ट वर्क असेल, एखादं मूळ ट्विटर असेल, एखादा असा कुठला तरी दुर्मिळ फोटो असेल, तो एका विशिष्ट पद्धतीने डिजिटली प्रिझर्व केला जातो आणि त्याच्यावरती सट्टेबाजी सुरू होते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक उदाहरण म्हणून सांगतो, जगातलं जे पहिलं ट्विट केलं गेलं ट्विटरवरती, त्या पहिल्या ट्विटला असं NFT म्हणजे नॉन फंजिबल टोकन म्हणून फार मोठी मान्यता मिळाली आणि त्याची किंमत ही आज 29 लक्ष अमेरिकन डॉलर्स एवढी झालेली आहे. काहीच नाही त्याच्यामध्ये, त्याला प्रत्यक्ष उपयोग मूल्य नाही, त्याला कुठलं गुंतवणूक मूल्य नाही, फक्त त्याच्याभोवती एक सट्टा, ती एवढी वाढेल म्हणून मी खरेदी करतो, मग दुसरा कोणतरी घेतो, मग त्या अशा पद्धतीने किंमत वाढत चाललेली आहे. तर या सगळ्याचा जो निष्कर्ष आहे तो अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत विपरीत आहे, जनतेसाठी विपरीत आहे. आणि म्हणून याच्यावरती उपाययोजना करणं हे सरकारचं आणि जनतेचं हे एक अग्रक्रमाचं काम आहे. आणि त्याच्यामध्ये मी फक्त एकच मुद्द्याचा या ठिकाणी उल्लेख करतो आणि बाकीच्या मुद्द्यांकडे आपण नंतर जाणारच आहोत आपल्या पुढच्या भागामध्ये. आणि तो म्हणजे अशा सगळ्या सट्टा व्यवहारांवरती प्रचंड कर आकारला पाहिजे. त्याच्यामधून त्यालावरती आंतरराष्ट्रीय कराचं पण त्याला स्वरूप असलं पाहिजे की ज्याला टॉबिन टॅक्स म्हणून ओळखलं जात आहे. तो टॉबिन टॅक्स असेल किंवा भारताला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स असेल, याच्यामध्ये प्रचंड मोठी वाढ करून सरकारने या सट्टेबाजीमधून एकतर उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळवलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला सट्टेबाजीला आळाही घातला पाहिजे. या दोन्ही गोष्टी एकाच मधून ज्या होऊ शकतील तो ही कराची ही कल्पना आहे. जाण्यापूर्वी एक गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करतो. हा जो कार्यक्रम आहे प्लेन एक्सप्लेन हा आपल्याला आवडत असेल अशी माझी खात्री आहे. तर आपण या ठिकाणी असलेलं सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा, नोटिफिकेशनचंही बटन दाबा आणि त्यामुळे आपण या प्लेन एक्सप्लेन कार्यक्रम हे नियमितपणे पाहू शकाल. आणि आपल्या ज्या काय प्रतिक्रिया असतील त्या मोकळेपणाने इथल्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. त्याचा मी नक्कीच आदर करतो आणि शक्य असेल तर त्याच्यामधून आपली चांगली चर्चाही होऊ शकेल. एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार.